नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे बी अकॅडमी गडिंग्लजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मधील भूगोल विषयाचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये हा विषय जो आहे तो सर्वच स्पर्धा परीक्षा आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना तसेच NMMS किंवा इतर काही शालेय स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना हा अतिशय उपयुक्त असे विषय असल्यामुळे आपण थोडंसं सविस्तरच आणि एक एक टॉपिक घेणार आहोत. तर चला मग सुरुवात करूया. पहिला टॉपिक जो आहे स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ. यामध्ये काही महत्त्वाचे काही प्रश्न आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये एक एक प्रश्नांची आपण उत्तर पाहणार आहोत. पृथ्वीवरील दिनमान व रात्रमानाचा कालावधी नेहमी का बदलतो? बघा, पृथ्वी जी आहे ती 23.5 अंशामध्ये कललेली आहे. म्हणजे पृथ्वीचा अक्ष हा झुकलेला दिसतो. त्यामुळे पृथ्वी सूर्याभोवती फिरताना वर्षभरात वेगवेगळ्या ठिकाणी दिवस व रात्रीचा कालावधी बदलत असतो. जगाच्या नकाशात प्रत्येकी 1 अंश अंतराने काढलेले रेखावृत्ताची एकूण संख्या किती असते असा प्रश्न विचारलेला आहे. तर पृथ्वीवर रेखावृत्त जे आहेत ते 360 आहे. म्हणजे प्रत्येकी 1 अंश अंतराने काढलेले आहेत. आणि अक्षवृत्तांची संख्या जी आहे ती 181 असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे विषुववृत्त हे 0 अक्षवृत्त आहे, त्याच्या उत्तरेला 90 आणि दक्षिणेला 90 अशी ह्यांची संख्या होते एकूण 181. पृथ्वी हा नेहमी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतो. सूर्य हा पूर्वेकडे असल्यामुळे पृथ्वी जी स्वतःभोवती जी फिरते तिला आपण परिवलन असे म्हणतो. आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता ती सूर्याभोवती फिरत असते, त्याला आपण परिभ्रमण असे म्हणणार आहोत. म्हणजे परिवलन आणि परिभ्रमण तुम्हाला लक्षात आलं असेल. हे जगाच्या नकाशात आता जर पाहिल्या तर सूर्याचे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसणे हा कशाचा परिणाम आहे? तर हा परिणाम पृथ्वीच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे होणाऱ्या परिभ्रमणामुळे दिसत असतो. पृथ्वीच्या परिवलनाची दिशा कोणती आहे? पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. पृथ्वीच्या परिवलनादरम्यान दररोज किती रेखावृत्ते सूर्यासमोर जातात? म्हणजे 24 तासमध्ये 360 अंश फिरतो. म्हणजे दररोज 360 रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात. थोडंसं डिटेलमध्ये बघू आपण. म्हणजे ह्या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की एका तासामध्ये 15 रेखावृत्त सूर्यासमोरून जातात आणि एका मिनिटात 2 रेखावृत्तांमधला अंतर जे आहे तर ते 4 मिनिट इतका आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या रेखावृत्तावर वार बदलतो? तर 180 अंश रेखावृत्तावर आंतरराष्ट्रीय दिनांक रेषा किंवा इंटरनॅशनल डेटलाईन वार बदलत असतो. पुढचा प्रश्न, पूर्वीच्या काळी कालमापन कसे केले जात असावे? तर लोक सूर्यघडी म्हणजे सूर्याची सावलीचा वापर करायचे. पाण्याचे घड्याळ, वाळूचे घड्याळ यांचे वापर करून त्यावेळी वेळ मोजला जात असत. सध्याच्या काळात कालमापनाची कोणती साधने वापरली जातात? तर घड्याळे, हात घड्याळ, भिंतीवरील घड्याळ, अणुघड्याळ, मोबाईल, कम्प्युटर, उपग्रह तंत्रज्ञान यांचा वापर आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये करताना आपल्याला सद्यस्थितीमध्ये दिसून येतो. भौगोलिक स्पष्टीकरण बघा. आपण सकाळी लवकर उठून दात घासतो, अंघोळ करतो, न्याहारी करून शाळेला जातो, वर्गात अध्ययन करतो, घरी परत येतो, संध्याकाळी खेळण्यासाठी मैदानावर जातो, रात्री जेवण करतो आणि दात घासून झोपी जातो. म्हणजे दिवसभरात आपण अशा अनेक विविध कृती करत असतो. आपल्या दिनचर्येचा विचार करता प्रत्येक कृतीची वेळ ही ठरवण्याची गरज असते. प्राचीन काळी कालमापन करण्यासाठी लोक विविध नैसर्गिक घटनांची तसेच साधनांची मदत घेत असत.
निरीक्षण व अनुभव यांच्या आधारे ते दिवसाचे पुढील प्रकार विभागणी केलेले होते. म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा कालावधी म्हणजे दिनमान आणि सूर्यास्तापासून परत सूर्योदयापर्यंतचा कालावधी म्हणजे रात्रमान. एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतचा कालावधी म्हणजे संपूर्ण एक दिवस. म्हणजे पूर्वी नैसर्गिक घटनांच्या संदर्भात तसेच घटिका पात्र, वाळूचे घड्याळ इत्यादी साधनं वापरून वेळ सांगत असत. पृथ्वीचे परिवलन होण्यासाठी 24 तास म्हणजे एक दिवस कालावधी असतो. सूर्योदय ज्या बाजूस होतो ती आपण पूर्व दिशा म्हणतो, बरोबर आहे. या अनुषंगाने विचार करता पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वीच्या परिवलनाचे परिणाम म्हणून आपण सूर्योदय, मध्यान्ह, सूर्यास्त, मध्यरात्र, रात्र अनुभवत असतो. परिवलनादरम्यान पश्चिमेकडील रेखावृत्ते क्रमाक्रमाने सूर्यासमोर येतात, तर पूर्वेकडील रेखावृत्ते क्रमाक्रमाने अंधारात जातात. जे रेखावृत्त सूर्यप्रकाशात येत असते तेथे सूर्योदय होत असतो. त्या उलट जे रेखावृत्त अंधारात जात असते त्या रेखावृत्तावर सूर्यास्त होत असतो. बघा, लक्षात येतोय का तुमच्या? म्हणजे एखाद्या बसमधून प्रवास करताना खिडकीतून बाहेर पाहिल्यास आपल्याला झाडे, विजेचे खांब, इमारती इत्यादी आपल्या विरुद्ध दिशेने सरकत असल्याचे जाणवते. वास्तविक त्या बाबी स्थिर असतात आणि आपली बस पुढे जात असते. अशा प्रकारे पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे सूर्याचे स्थान पूर्वेकडून पश्चिमेकडे बदलल्याचे आपण दररोज अनुभवत असतो. आता ही एक कृती करून पाहायला सांगितले. बघा, स्वच्छ सूर्यप्रकाश असणाऱ्या दिवशी खो खो मैदानावर जाऊन पुढील कृती करा म्हटले. त्यासाठी खाली मुद्दे वापरायचे आहेत. खो खोच्या मैदानावरील रोवलेल्या खांबापैकी दिवसभर उन्हात राहील असा एक खांब या कृतीसाठी निवडायचा आहे आपल्याला. दिवसभरात वेगवेगळ्या वेळी या खांबाची सावली टिपायची आहे. या आकृतीमध्ये दाखवले त्या पद्धतीने ती सावलीची नोंद ठेवायची आहे. यातून तुम्हाला लक्षात येईल की कोणत्या दिशेला सूर्यप्रकाश पडत आहे, सावलीची लांबी किती आहे, सावली आणि सूर्य यांची सापेक्ष दिशा ही सगळी वहीमध्ये नोंदवायची आहे. त्यानंतर सावली सर्वात आखूड कधी झाली, बरोबर आहे, सावली दिवसभरात कोणत्या वेळी लंब पडली होती, हे सर्व गोष्टींचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि त्यानंतर ह्या गोष्टी कृती आपल्याकडून करायच्या आहेत. अगदी सकाळी व संध्याकाळी सावलीची लांबी जास्त असते, तर दुपारी सर्वात आखूड सावली नोंदवलेले तुमच्या निरीक्षणाला आलं असेल. खांबाच्या संदर्भात सूर्याच्या आकाशातील स्थान बदलल्याने खांबाच्या सावलीची दिशा आणि लांबीची दिशा पण बदलते. याचं कारण परिवलनादरम्यान सूर्यापासून पृथ्वीचा विशिष्ट भाग येणे आणि पुढे जाणे. आणखी एक गोष्ट आपण या अनुषंगाने अनुभवतो ती म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी हवेचे तापमान कमी असते, तर दुपारी ते जास्त असते. म्हणजे स्थानिक वेळ जी आहे, पृथ्वी ही घड्याळाच्या विरुद्ध दिशेला फिरते. म्हणजे या ठिकाणी आकृतीत दाखवल्या पद्धतीने सूर्योदयानंतर जसजसा सूर्य आकाशात वर सरकतो तसतशी आपली सावली लहान होत जाते. सर्वसाधारणपणे मध्यान्हाच्या वेळी सावलीची लांबी सर्वात कमी असते. म्हणजे मध्यान्होत्तर काळात सूर्य क्षितिजाकडे सरकल्यामुळे सायंकाळपर्यंत पुन्हा सावली लांब होत जाते. पृथ्वीवर मध्यान्ह वेळ एका रेखावृत्तावर म्हणजेच उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत सर्वत्र सारखे असते. एखाद्या ठिकाणच्या संदर्भात आकाशातील सूर्याच्या स्थानावरून ठरवण्यात आलेली वेळ म्हणजे त्या ठिकाणची स्थानिक वेळ. म्हणजे आपण आता जे घड्याळामध्ये पाहतोय किती वाजले आहेत ती असते आपली स्थानिक वेळ. समजते का बघा? ध्रुववृत्तापासून ध्रुवापर्यंतच्या प्रदेशास मात्र ऋतुमानाप्रमाणे दिवसमान 24 तासापेक्षा अधिक असू शकते. त्यामुळे या भागात सूर्योदय, मध्यान्ह व सूर्यास्त तसेच मध्यरात्र या वेळा समजून घेणे आवश्यक आहे. ध्रुवावर मात्र 6 महिन्यापर्यंत दिनमान असते आणि 6 महिने रात्रमान असते.
लक्षात येते हे कशामुळे घडलं, तर पृथ्वी ही 23.5 अंशात कलल्यामुळे 6 महिने पृथ्वीच्या समोर ध्रुवाचा एकच बाजू असतो. ध्रुवावर सूर्योदय किंवा सूर्यास्त यांची वेळ सांगताना तारीख सांगावी लागते व सूर्य आकाशात विशिष्ट तारखेला उगवल्यानंतर तो सातत्याने क्षितिजावरती घिरट्या घालत असल्यासारखा फिरतो. त्यामुळे तेथे सावली व सावलीची लांबी यांचा विचार मध्यान्ह वेळेसाठी करता येत नाही. लक्षात येते का बघा, हे ध्रुवावरती एका विषुवदिनाला सूर्योदय होतो तर पुढच्या विषुवदिनाला सूर्यास्त होतो. या कालावधीत तुम्ही ध्रुवावर असलात तर सूर्याचा आकाशातील भ्रमणमार्ग कसा दिसेल हे आपल्याला काढता येईल. कोणत्या दिवशी आकाशात सूर्य जास्तीत जास्त उंचावर असतो हे देखील आपल्याला समजू शकतं. पुढे बघा, वेगवेगळ्या रेखावृत्तावर सूर्योदय, मध्यान्ह व सूर्यास्त वेळा वेगवेगळ्या असतात. मुंबईत जेव्हा मध्यान्हाची वेळ असेल तेव्हा कोलकाता येथे याची स्थिती असणार नाही आहे. कोलकाता मुंबईच्या पूर्वेकडील रेखावृत्तावर असल्यामुळे तेथे मध्यान्ह वेळ आधीच होऊन गेली असणार आहे. कारण कोलकाता या ठिकाणी सूर्याची किरणं ही मुंबईपेक्षा पूर्वीच आधीच पोचलेली असणार आहेत. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील एखाद्या ठिकाणची स्थानिक वेळ मध्यान्हासंदर्भात निर्धारित केली जाते, म्हणजेच एका रेखावृत्तातील स्थानिक वेळ सारखीच असते. बघा या ठिकाणी दिलेले आहे, पृथ्वीचा एक परिवलन 360 अंशाचा पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ आहे 24 तास. 360ला आपण 24ने भागलो तर 15 अंश स्वतःभोवती फिरते, म्हणजे एका तासामध्ये 15 अंश स्वतःभोवती फिरते, म्हणजे 15 रेखावृत्त त्याच्या समोरून जाणार आहेत एका तासामध्ये. आणि पृथ्वीला एका अंशात फिरण्यासाठी म्हणजे 60/15 केलो आपण तर 4 मिनिटे लागतात. याचा अर्थ प्रत्येकी 1 अंश अंतरावरील रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेतील 4 मिनिटाचा फरक आपल्याला दिसून येतो. पुढे, वेळ मर्यादित क्षेत्रात वापरताना अडचण येत नाही तेव्हा रेखावृत्ताच्या अनुषंगाने विस्तीर्ण क्षेत्रातील लोकांचा एकमेकांशी संबंध येतो. त्यावेळी स्थानिक वेळ वापरल्याने गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा वेळी स्थानिक वेळ वापरणे सोयीचे नसते. मूळ रेखावृत्तातील वेळेच्या संदर्भाने विविध रेखावृत्तांच्या स्थानिक वेळा शोधता येऊ शकतात. त्यासाठी पुढील उदाहरणांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. इराणमधील मशाद हे शहर साधारणतः 60 अंश पूर्व रेखावृत्तावर आहे. जेव्हा ग्रीनिचला दुपारचे 12 वाजले असतील तेव्हा मशाद या शहराची स्थानिक वेळ सांगा. मूळ रेखावृत्तांच्या पूर्वेकडे प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ 4 मिनिटांनी वाढते. म्हणजे ग्रीनिच व मशाद या शहरांच्या रेखावृत्तातील फरक 60 अंश आहे. एकूण वेळेतील फरक 60 गुणिले 4 केले तर 240 मिनिटं इतका येणार आहे. आणि याला जर आपण 60ने भागलो, कारण एका तासामध्ये 60 मिनिट असतात, म्हणून 240ला जर आपण 60ने भागलो तर 4 तास इतका येणार आहे. म्हणजे मशाद येथे किती वाजले असतील यावरून आपल्याला काढता येईल. बघा, इराणमधील मशाद हे शहर 60 अंश पूर्व रेखावृत्तावर आहे. म्हणजे मशाद हे शहर 4 तासाने पुढे असणार आहे. म्हणजे ग्रीनिचला ज्यावेळी 12 वाजले असतील तर मशादमध्ये त्यावेळी 4 वाजलेले असणार आहेत. लक्षात येते का बघा. अजून एक उदाहरण पाहू. ब्राझील देशातील मॉनास हे शहर 60 अंश पश्चिम रेखावृत्तावर आहे. ग्रीनिच येथे मध्यान्हचे 12 वाजले असता मॅनॉश येथील स्थानिक वेळ काढी. सेम वरती आहे तेच आहे, फक्त या ठिकाणी काय होणार आहे, या ठिकाणी 4 तास मागे जावे लागणार आहेत. याचा अर्थ असा होतो, ग्रीनिचमध्ये ज्यावेळी 12 वाजले असतील त्यावेळी ब्राझीलमधील मॅनॉस या ठिकाणी 8 वाजलेले असणार आहेत. असा हा फरक आपल्याला या ठिकाणी स्थानिक वेळेमध्ये दिसून येतो. पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात स्थानिक वेळ निरनिराळे असते हे आपण अभ्यासलं. आता त्या ठिकाणी लोकांचे दैनंदिन व्यवहार येथील स्थानिक वेळेप्रमाणेच चालतात. आकृती आपण 1.3 मध्ये वेगवेगळ्या रेखावृत्तातील स्थानिक वेळा दिलेल्या आहेत ते पाहिले.
या नकाशाचे निरीक्षण केले आणि प्रश्नांची उत्तरे लिहिली. त्यासाठी अंशात्मक अंतर व वेळ यांची सांगड या ठिकाणी घातलेली आहे. आणि ह्या काही प्रश्न दिलेले आहेत, त्याच्यावरून तुम्हाला काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं शोधता येतील. पुढे जगात जास्तीत जास्त किती स्थानिक वेळा असू शकतात? बघा, प्रश्न समजून घ्या, महत्त्वाचा आहे. काय म्हटलेत? जगात जास्तीत जास्त किती स्थानिक वेळा असू शकतात? बरोबर आहे. तर पृथ्वी ही 360 अंश रेखावृत्तात विभागलेली आहे. प्रत्येकी 15 रेखांश म्हणजे 1 तास वेळेचा फरक येतो. म्हणून पृथ्वीवर 24 तासांचे वेगळे पट्टे आहेत. म्हणजे जगात जास्तीत जास्त 24 स्थानिक वेळा असू शकतात. बरोबर आहे. बघा, लक्षात आलं काय? हे परत एकदा सांगायला हवं का? पृथ्वी 360 रेखांशात विभागलेली आहे. प्रत्येक 15 अंशात म्हणजे 1 तास वेळेचा फरक येतो. म्हणून पृथ्वीवर 24 तासाचे वेगळे पट्टे तयार झाले. म्हणजे जगात जास्तीत जास्त 24 स्थानिक वेळा असू शकतात. एका तासात किती रेखावृत्ते सूर्यासमोर जातात? या प्रश्नाचं उत्तर पाहिल्यास पृथ्वी 24 तासात 360 अंश फिरते. म्हणजे 360 भागिले 24 म्हणजे 15 अंश प्रति तास. प्रत्येक रेखावृत्त 1 अंश अंतराचा असतो. याचा अर्थ एका तासामध्ये 15 रेखावृत्ते सूर्यासमोरून जाताना आपल्याला दिसतील. बघा, लक्षात आलं का? आहे पुढचा. पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणी सूर्य जेव्हा डोक्यावर येतो तेव्हा त्या ठिकाणी मध्यान्ह झालेला असतो. मध्यरात्रीपासून मध्यान्हापर्यंतची वेळ इंग्रजीत सांगताना आपण AM असं वापरतो, म्हणजे अँड मेरिडाइन असा आहे. जेव्हा परिवलनामुळे एखाद्या रेखावृत्त मध्यान्ह वेळेच्या पुढे सरकते तेव्हा त्यावेळेस मध्यान्होत्तर वेळ किंवा काळ असे म्हणतात. मध्यान्हापासून ते मध्यरात्रीपर्यंतचा वेळ इंग्रजीत सांगताना आपण PM असे दर्शवतो. PM याचा अर्थ पोस्ट मेरिडाइन असा होणार आहे. ह्या ठिकाणी जे आकृती दिलेली आहे, जगाचा मॅप दिलेला आहे, त्याचा थोडासा आपण अभ्यास करूया. बघा, आर्टिक महासागर, अंटार्क्टिक महासागर, अटलांटिक महासागर, म्हणजे सूर्य सेंटरला आहे, जो प्रकाशित भाग दिसतोय त्या ठिकाणी आहे. अतिपूर्वेकडचा भाग मध्यरात्र, त्यानंतर हळूहळू आपण पश्चिमेकडे येत असतो. सूर्यास्त आणि सूर्योदय, परत सूर्योदय. आता पश्चिमेकडे जसजशी जाऊ आपण तसे सूर्योदय हळूहळू होताना आपल्याला दिसून येणार आहे. महासागर आहे तिथं पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, आर्टिक महासागर, हिंदी महासागर. बरोबर. काय काय दिलेलं आहे या मॅपमध्ये थोडंसं निरीक्षण करा, तुमच्या लक्षात आलं असेल. हे पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. सूर्याची किरणं हळूहळू पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकतात. ज्या ठिकाणी उजेड असणारा भाग आहे त्या ठिकाणी सूर्याची किरणं पोहोचत आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी दिवस दिसतो, बाकीच्या ठिकाणी अंधार दिसत आहे. चला पुढचं बघू. कोणकोणत्या, बघा प्रश्न काय आहेत, कोणकोणते रेखावृत्त पूर्वेकडील रेखावृत्तावरील वेळ पुढे असते तर पश्चिमेकडील रेखावृत्तील वेळ मागे असते. म्हणजे काय म्हणतायत, पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, त्यामुळे पूर्वेकडील ठिकाणी सूर्य आधी उगवतो आणि दिवस लवकर सुरू होतो. म्हणून पूर्वेकडील रेखावृत्तावरील वेळ नेहमी ही पुढे जाणार. या उलट पश्चिमेकडील ठिकाणी सूर्य उशिरा उगवतो, त्यामुळे पश्चिमेकडील रेखावृत्तावरील वेळ नेहमी ही मागे असणार आहे. भारतीय प्रमाण वेळेचा विचार जर केला तर 82.5 अंश पूर्व इतका आहे. जर ग्रीनिच
शून्य रेखांश येथे सकाळचे 7 वाजले असतील, तर भारतात यावेळी 12:30 वाजलेले असणार आहेत, म्हणजे दुपार झालेले असणार आहे. कारण भारत ग्रीनिचच्या पूर्वेला आहे आणि तो 5.5 तासांनी पुढे असलेला आपल्याला दिसून येतो. पुढचा प्रश्न, जसजसे दोन रेखावृत्तावरील अंतर वाढत जाते तसतसा त्यांच्या स्थानिक वेळेतील फरकही वाढत जातो. लक्षात येते का बघा तुमच्या? आपण मगाशी बघितले की पृथ्वी 24 तासात स्वतःभोवती फिरते, 360 अंशाचा आहे, 1 अंश 4 मिनिटामध्ये फिरतो, 1 तास 15 अंशामध्ये आहे. त्यामुळे दोन रेखावृत्तातील अंतर हे वाढत गेलेले आहे. या दोन ठिकाणच्या स्थानिक वेळेतील फरक देखील वाढणार आहे. म्हणजे पूर्वेकडील रेखावृत्ताची वेळ पुढे आणि पश्चिमेकडील रेखावृत्ताची वेळ ही मागे असणार आहे. दोन ठिकाणच्या रेखावृत्तावरील अंशात्मक फरकाला 4 मिनिटांनी गुणले तर त्या ठिकाणच्या स्थानिक वेळेतील फरक किती मिनिटे आहे हे समजते. हे जर पाहिलं आपण तर म्हणजे 24 तासांनी 360ला भागलो आपण, 15 मिळालेला आहे. म्हणजे 1 अंश फिरायला 4 मिनिटं इतका कालावधी लागतो. म्हणून दोन ठिकाणच्या रेषेतील फरक गुणुले 4 जर पाहिले तर दोन ठिकाणच्या स्थानिक वेळेतील फरक आपल्याला मिनिटामध्ये मिळतो. म्हणजे मुंबईमध्ये 73 अंश पूर्व आणि कोलकातामध्ये 88 अंश पूर्व हे जर पाहिले तर रेखावृत्तातील फरक 88 - 83 जर घेतला तर 15 अंश इतका असतो. म्हणजे वेळेतील फरक हा 60 मिनिटे इतका येणार आहे. बघा लक्षात येतोय काय? अजून एक पाहू आपण. दिल्लीमध्ये 77 अंश पूर्व आणि ग्रीनविच या ठिकाणी 0 अंश आहे. रेखांशातील फरक 77 आहे. वेळेतील फरक 77 गुणिले 4 घेतला तर 308 मिनिटे, म्हणजे 5 तास 8 मिनिटे इतका कालावधी ह्या दोन्हीमध्ये असणाऱ्या स्थानिक वेळेतील फरक आपल्याला दिसून येणार आहे. समजते? म्हणजे आता खाली एक उदाहरण दिलंय, तोच उदाहरण आपण बघूया. मुंबई हे शहर 73 अंश पूर्व रेखावृत्तावर आहे. कोलकाता हे शहर 88 अंश पूर्व रेखावृत्तावर आहे. या दोन्ही शहरांच्या रेखावृत्तातील फरक सांगा, असा हा प्रश्न आहे. ह्याच्यावरून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढता येईल. बघा, मुंबईतील रेखांश आहे 73 अंश पूर्व, कोलकात्यातील आहे 88 अंश पूर्व. त्या दोन्हीतील फरक आहे 15 अंश. याचा अर्थ दोन्ही शहराच्या रेखावृत्तातील फरक आहे 15 अंश आणि 15 अंश हे 1 तासाचा आहे. त्यामुळे मगाशी बघितला होता तोच प्रश्न आहे हा. पुढचा प्रश्न काय होता? मुंबईमध्ये स्थानिक वेळेप्रमाणे दुपारचे 3 वाजले असता कोलकाता येथील स्थानिक वेळ काय असेल? बघा, मुंबईचा रेखांश आहे 73 अंश आणि कोलकात्याचा आहे 88 अंश. वरती दिलेल्या माहितीनुसार 1 अंश बरोबर 4 मिनिटे, म्हणजे 15 गुणिले 4 जर झालं तर 60 मिनिटे होणार आहे. 60 मिनिट म्हणजे 1 तास. याचा अर्थ कोलकाता मुंबईच्या पूर्वेला आहे आणि कोलकात्याच्या पुढे वेळ ही कोलकात्याच्या पुढे असणार आहे. याचा अर्थ मुंबईला जर 3 वाजले असतील तर कोलकात्यामध्ये आपल्याला 4 वाजलेले आढळणार आहेत. पुढचा मुद्दा, मुंबई व कोलकाता ही दोन्ही ठिकाणे भारतातच आहेत पण भिन्न रेखावृत्तावर आहेत. त्यांच्या स्थानिक वेळेत 1 तासाचा फरक असतो. एखाद्या देशात रेखावृत्तानुसार भिन्न स्थानिक वेळा विचारात घेतल्यास दिवसभरातील दैनंदिन व्यवहारात सुसंवाद राहणार नाही. देशात प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक वेळेनुसार व्यवहार केल्यास वेळेची विसंगतता निर्माण होऊन दैनंदिन व्यवहारात गैरसोय होईल. म्हणून देशाच्या सर्वसाधारण मध्यवर्ती ठिकाणाहून जाणाऱ्या रेखावृत्तांची स्थानिक वेळ ही प्रमाणभूत मानण्यात येते.
ती त्या देशाची प्रमाण वेळ म्हणून निवडली जाते. देशातील सर्व ठिकाणी व्यवहारामध्ये ही प्रमाण वेळ वापरली जाते. जागतिक व्यवहाराच्या दृष्टीने देखील निरनिराळ्या देशातील प्रमाण वेळ सुसंगत असते आणि ते आवश्यक आहे. यासाठी जगाने 24 कालमापन विभाग करण्यात आले. या काल विभाजनाची रचना मूळ रेखावृत्तावर म्हणजेच शून्य रेखावृत्ताने केलेली आहे. सर्वसाधारणपणे तास 2 तासाच्या फरकापेक्षा जास्त रेखावृत्तीय विस्तार असलेल्या देशांसाठी एक प्रमाण वेळ मानली जाते. परंतु त्यापेक्षा जास्त रेखावृत्तीय पूर्व पश्चिम विस्तार असल्यास तेथे एकच प्रमाण वेळ मानणे सोयीचे नसते. म्हणजे आपल्या जगामध्ये असे कोणते कोणते देश आहेत ज्या ठिकाणी एकापेक्षा जास्त प्रमाण वेळ मानले गेले. हा जर प्रश्न पाहिला तर एक लक्षात येईल तुमच्या की रशिया सर्वात मोठा देश, या ठिकाणी 11 प्रमाण वेळा मांडलेले आहेत. त्यानंतर USA संयुक्त राज्य अमेरिका या ठिकाणी 6 प्रमाण वेळा मांडलेले आहेत. कॅनडामध्ये 6 प्रमाण वेळा आहेत. ब्राझीलमध्ये 4 प्रमाण वेळा आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये 3 प्रमाण वेळा आहेत. मेक्सिकोमध्ये 3 प्रमाण वेळा आहेत आणि चीनमध्ये भौगोलिकदृष्ट्या 5 प्रमाण वेळा असाव्यात, पण प्रत्यक्षात एकच वेळ ह्या ठिकाणी वापरण्यात येते. भारतामध्ये हा देश मोठा आहे. आपल्याकडे फक्त एकच प्रमाण वेळ आहे आणि 82.5 पूर्व रेखावृत्तावर ते आधारित आहे. पण नेपाळ स्वतःची स्वतंत्र प्रमाण वेळ वापरतो. तो 5:45 मिनिटे इतका दाखवतो. म्हणजे आपल्याला लक्षात आलं असेल की मोठ्या खंडीय देशामध्ये एकापेक्षा जास्त प्रमाण वेळा या ठिकाणी विचारात घेतल्या जातात. जसं आत्ता मगाशी बघितलं आपण, रशिया, USA, कॅनडा, ब्राझील, ऑस्ट्रेलिया हे असे देश आहेत ज्या ठिकाणी एकापेक्षा जास्त प्रमाण वेळांचा विचार केला जातो. भारतीय प्रमाण वेळ पुढे बघतोय आपण. भारताची प्रमाण वेळ मिर्झापूर शहरावरून अलाहाबाद उत्तर प्रदेशमध्ये आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं आहे का बघा, भारताची प्रमाण वेळ 82.5 पूर्व ही रेखावृत्तीय कोणकोणत्या राज्यातून जाते, तर हे जर आपण पाहिले म्हणजे आपल्या भारत देशामध्ये कुठल्या कुठल्या राज्यातून ही जाते, तर 82.5 पूर्व रेखांश हे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा, आंध्र प्रदेश, तेलंगणा ह्या 6 राज्यातून जाते. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. परत मी एकदा सांगतो, रिपीट करतोय. 82.5 पूर्व रेखावृत्त हे भारतामधून कोणकोणत्या राज्यातून जातो, तर हा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यातून जातो. हा रेखांश उत्तर प्रदेशातील मिर्झापूर शहराजवळून जातो. त्यामुळे मिर्झापूरला भारताचे प्रमाण वेळेचे केंद्र मानलं जातं. लक्षात आलं काय बघा तुमच्या हे रेखावृत्त भारताच्या रेखावृत्तीय विस्ताराच्या संदर्भात देशाच्या मध्यभागी आहे. या रेखावृत्ताची स्थानिक वेळ भारताची प्रमाण वेळ म्हणून निवडली गेली. या रेखावृत्तावर सूर्य मध्यान्ह स्थितीत आला म्हणजे भारतात सूर्य सर्व ठिकाणी दुपारचे 12 वाजले असे मानले जाते. म्हणजे 82.5 पूर्व रेखावृत्तातील स्थानिक वेळेत आणि भारतातील इतर कोणत्या ठिकाणच्या स्थानिक वेळेत एका तासापेक्षा जास्त फरक पडत नाही. अजून एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला सांगायचा आहे. भारतामध्ये अरुणाचल प्रदेश म्हणजे किबिथू हे पूर्वेकडचे ठिकाण आणि पश्चिमेकडचे घुमरमोटा गुजरातमध्ये यांच्यामध्ये किती वेळेमध्ये फरक पडतो, म्हणजे किती अंतराचा आणि वेळेचा फरक आहे. आता या ठिकाणी तुम्ही आकृती पाहताय भारताचा नकाशा. यामध्ये
82 अंशाचे रेखावृत्त दिसते डॉट डॉटमध्ये, बरोबर आहे. बघा, पूर्व पश्चिम अंतराचा अंदाज देण्यासाठी एक विचार जर केला आपण रेखांशामध्ये फरक, तर पूर्वेकडचा आणि पश्चिमेकडचा या रेखांशामध्ये 29:18 इतका फरक आहे. म्हणजे वेळेतील जर फरक पाहिला तर तो 1 तास 57 मिनिटे आणि 12 सेकंद, म्हणजे 117 मिनटं आणि 12 सेकंद, म्हणजे जवळपास आपण 2 तास असं पकडतो. बघा, लक्षात येते का तुमच्या? 1 तास 57 मिनिटे आणि 12 सेकंद. 1 तासामध्ये असतात 60 मिनिटे, बरोबर, म्हणजे 117 मिनटं झाली इथं आणि 12 सेकंद इतका कालावधी. म्हणजे पूर्व आणि पश्चिम या दोन्हीमधला अति पूर्वेकडचे टोक आणि अति पश्चिमेकडचे टोक याच्यातील अंतर सुमारे 3,000 किलोमीटरपर्यंत आहे. आणि वेळेत मात्र फरक तुमच्या लक्षात आला असेल या ठिकाणी आता मी सांगितलेलं, बरोबर आहे. म्हणजे पृथ्वी ही 68°7 पूर्व ते 97°25 पूर्व या रेखावृत्तात दरम्यान स्थित आहे. आणि त्यामधले एकूण किती अक्षांश रेखांश आहेत तर ते 29:18 इतक्या रेखांशामध्ये स्थित असलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, लक्षात येते का बघा तुमच्या? हे प्रश्न असा आहे, भारताचा रेखावृत्तीय विस्तार लक्षात घेता 1 अंश फरकाने नकाशासमोर किती रेखावृत्ते काढता येतील? मग असे बघितलेलाच प्रश्न आहे, तोच रिपीट प्रश्न आहे इथं. तर या प्रश्नाचं उत्तर काय करता येईल आपल्याला? म्हणजे रेखावृत्तीय विस्तार पूर्वेकडचा किबितू अरुणाचल प्रदेश आणि पश्चिमेकडचा घुमरमोटा गुजरातमध्ये 68°7 म्हणजे 29:18 इतका फरक आहे दोन्हीमध्ये. प्रत्येक 1 अंश अंतराने रेखावृत्त काढली तर रेखांशांचे अंतर जे आहे फरक आहे तो 29 रेखावृत्ते इतका असणार आहे. 2 लगतच्या 1 अंश अंतरावरील रेखावृत्तामधील किती मिनिटाचा फरक असतो? तर मगाशी आता पाहिलेला आहे या प्रश्नाचं उत्तर. या प्रश्नाचं उत्तर कसं येईल? तर बघा, 2 लगतच्या 1 अंतरातील रेखावृत्तामध्ये 4 मिनिटाचा फरक आपल्याला असलेला आढळून येणार आहे. मिर्झापूर येथील रेखावृत्ताचे अंशात्मक मूल्य किती आहे असा प्रश्न आहे. म्हणजे भारतातील प्रमाण वेळ ही 82.5 पूर्व रेखावृत्तावर आहे. उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर या ठिकाणाहून जाते ही. त्यामुळे अंशात्मक मूल्य जर पाहिले तर 82.5 मिर्झापूर असं येईल ह्या ठिकाणी. 82.5 पूर्व रेखावृत्तावर प्रमाण वेळेनुसार सकाळचे 8 वाजले असता पुढील ठिकाणी तेथील लोकांच्या घड्याळात किती वाजले असतील असा प्रश्न आहे. जम्मू काश्मीर किंवा जम्मू म्हणू आपण, मदुराई, जैसलमेर आणि गुवाहाटी. ठीक आहे, लक्षात येते का बघा? भारताच्या मधोमध जाणारी रेष कोणती? ग्रीनिच लाईन. मिर्झापूर या ठिकाणाहून जाते 82.5 प्रत्येक 1 अंशामध्ये 4 मिनिटाचा फरक पडतो. पूर्वेकडे गेले तर बेरीज होणार, पश्चिमेकडे गेला तर वजाबाकी होणार आहे. यानुसार जम्मूमध्ये रेखांश येणार आहे 74.80°, मदुराईमध्ये 78.12°, जैसलमेरमध्ये 70.90° आणि गुवाहाटीमध्ये 91.78°. याचा अर्थ आपल्याला एक गोष्टी बघा, जम्मूमध्ये आपल्याला
वजा 7.70 अंशनी मागं जावं लागेल. त्यानंतर मदुराई या ठिकाणी, बरं आता टायमिंग दिले, टायमिंगनुसार जर बघितले बघा, वजा 7.70 अंशनी आपण मागं जाणार. याचा अर्थ 7:29 आणि 12 सेकंद, म्हणजे 7:29 जम्मूमध्ये वेळ असणार आहे. लक्षात येते का बघा तुमच्या? गणिती क्रिया आहे, मी फक्त या ठिकाणी तोंडी सांगतोय, तुम्ही ते पेपरवरती नोट करा, तुमच्या लक्षात येईल. त्यानंतरचा आहे मदुराई. मदुराई हा 78.12 म्हणजे या ठिकाणी 82.5 अंशामध्ये मायनस केल्यास, वजाबाकी केल्यास वजा 4.38 अंश इतका येतो. याचा अर्थ आपल्याला मागं जायला लागणार आहे 8 पासून, म्हणजे 7:42 आणि 28 सेकंद इतका, म्हणजे 7:42 हे उत्तर यायला पाहिजे. त्यानंतर जैसलमेर या ठिकाणचा रेखावृत्त जर पाहिले तर 70.90 अंश आहे. 82.5 अंशाने तो मागे जाणार कितीने, तर 11.60 अंशनी मागे जाणार आहे. 11.60 अंशनी मागे जाणार आहे. म्हणजे वाजले किती असतील आपल्या इथं जैसलमेरला? 7.13, म्हणजे 7:13:36 म्हणजे 7:14 हे उत्तर येईल ह्या प्रश्नाचं. 7:14. पुढचा आहे गुवाहाटी. गुवाहाटी हे 9.28 अंशनी पुढे असणार आहे, कारण रेखांश गुवाहाटीचा 91.78 आहे आणि 82.5च्या पुढे आहे हे, याचा अर्थ 9.28 हा पुढे असणार आहे. म्हणजे या ठिकाणी 8:37 आणि 7 सेकंद, याचा अर्थ 8:37 हे असं प्रमाण या ठिकाणी वेळेचं येणार आहे. बघा, या ठिकाणामधील अंतर अधिक असूनही प्रमाण वेळेत बदल का नाही? म्हणजे हे एवढे सगळे अंतरामध्ये फरक आपल्याला दिसते, बरोबर आहे. जम्मूमध्ये बघितला आपण, मदुराईमध्ये बघितला, जैसलमेरमध्ये बघितला, गुवाहाटीमध्ये बघितला, तरी देखील ह्यामध्ये फरक का नाही? बरोबर आहे. तर ह्या पाठिंबाचं कारण काय? भारतातील पूर्व पश्चिम रेखांशामध्ये फरक आणि तासातील सौर फरक, ठीक आहे, ह्यामध्ये आपण थोडंसं सविस्तर बघितलं होतं. एक पहिला आहे, देशात अंतर जास्त असूनही एकच प्रमाण वेळ वापरण्याचं मुख्य कारण काय आहे? तर प्रशासन आणि एकरूपता म्हणता येईल आपल्याला. आर्थिक व्यावसायिक सोय पण महत्त्वाची आहे, कारण दिवसभरामध्ये बरेच असे लोक ही व्यवसायासाठी भारतामध्ये एक दुसऱ्यावर अवलंबून आहेत. वाहतूक, रेल्वे, दूरसंचार यांच्यामध्ये समन्वय राखणं गरजेचं आहे. त्यामुळे देखील वेळेमध्ये एकच प्रमाण वेळ म्हणून वापरणे हे चांगलं आहे. संरक्षणाच्या दृष्टीने, नागरी सुरक्षेच्या दृष्टीने देखील अतिशय महत्त्वाचं आहे. इतिहास, व्यवहार्यता ह्या देखील गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि नफा तोटा तपासणे किंवा हे तुलना करणे हे वेगळे गरज आहे, हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे देखील आपल्याला या ठिकाणी एकच वापरावं लागतं. जागतिक व्यवहारासाठी जागतिक प्रमाण वेळ ही 0 अंश रेखावृत्त म्हणून लंडनमधील ग्रीनिच येथील स्थानिक वेळ म्हणजे ग्रीनविच मीन टाईम GMT विचारात घेतले जाते. इतर देशांच्या प्रमाण वेळेतील फरक ग्रीनिच वेळेतील संदर्भाने सांगितला जातो. भारताची प्रमाण वेळ ही ग्रीनिच येथील वेळेपेक्षा 5.5 तासांनी पुढे आहे. ग्रीनिच येथे संध्याकाळचे 5 वाजले असतील तर भारतात रात्रीचे हे 10:30 वाजलेले असणार आहेत. लक्षात आलं असेल तुमच्या हे, बरोबर आहे. तर ह्या ठिकाणी काही प्रश्न आहेत, त्याचे उत्तर आपण पाहणार आहोत. भारतात सकाळी 8 वाजले असतील तर ग्रीनिच येथे किती वाजले असतील? बरं, लक्षात येते का बघा, भारत हा 5.5 तासांनी पुढे आहे, बरोबर आहे.
म्हणजे आपल्याला 5.5 तास ग्रीनिच लाईनपासून पुढे जावं लागणार आहे. म्हणजे ग्रीनिचला मागं जावं लागेल. बरोबर आहे, लक्षात येते का बघा तुमच्या. पुढे भारतात दुपारचे 2 वाजले असतील तेव्हा इतर कोणकोणत्या देशात दुपारचे 2 वाजले असतील. म्हणजे भारतामध्ये 82.5 अंशामध्ये असणारे किंवा 82.5 अंश हे रेखावृत्त कोणकोणत्या देशातून जाणार आहे यानुसार आपल्याला हे काढावं लागेल. तर श्रीलंका एक आहे, अधिकृतपणे आहे. कोलंबोमध्येही 2 वाजले असणार आहेत. त्यानंतर थोडेफार वेळेमध्ये मागं पुढं झालेले कुठले कुठले, तर याच वेळी नेपाळमध्ये 2:15 झाली असतील. बांगलादेश आणि भूतानमध्ये 2:30 झाली असणार आहेत. म्यानमारमध्ये 3 वाजलेले असणार आहेत. पाकिस्तान, मालदीव या ठिकाणी 1:30 वाजलेले असतील आणि अफगाणिस्तानमध्ये याच वेळी 1 वाजलेले असणार आहे. म्हणजे असं कोणता देश आहे त्याचवेळी 2 वाजले असतील भारतात 2 वाजले असताना, तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला श्रीलंका हे सांगावं लागेल अधिकृतपणे. कोलंबोमध्ये देखील 2 वाजले असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न. भारतात सकाळचे 9 वाजले असतील तेव्हा 82.5 अंश पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील. थोडासा विचार करण्यासारखा प्रश्न आहे बघा हा. बरोबर आहे की नाही. म्हणजे भारतातील प्रमाण वेळ आहे 82.5 अंश पूर्व आणि 82.5 अंश पश्चिम. अशा दोन्हीमधला फरक जर बघितला तर तो 165 अंशापर्यंत जातो. मोजणी केली, ती गणना केली तर भारतात सकाळी 9 वाजले असतील तर 82.5 अंश पश्चिम रेखावृत्तावर मागील दिवशी रात्री 10 वाजलेले असणार आहेत. लक्षात येते का बघा, हे मागच्या दिवसाचे 10 वाजलेले असणार आहेत. मूळ रेखावृत्तावर किती वाजले असता 180 अंश रेखावृत्तावर नवीन दिवसाची सुरुवात होईल, असा प्रश्न आहे. म्हणजे मूळ रेखावृत्त हे 0 रेखांश किंवा ग्रीनिच लाईन असणार आहे. 180 रेखावृत्त हे मूळ रेखावृत्ताच्या नेमके विरुद्ध बाजूला असेल आणि वेळेतील फरक जर पाहिला तर 180 अंश गुणुले 4 म्हणजे 720 मिनटं आणि 720 मिनटाला आपण 12ने जर भागलो 60ने जर भागलो तर 12 मिनिटे येणार आहेत. म्हणजे जेव्हा ग्रीनिचवर एखादी वेळ असेल तेव्हा 180 अंश रेखावृत्त ती वेळ बरोबर 12 तास पुढे मागे असणार आहे. नवीन दिवसाची सुरुवात ग्रीनिचवर दुपारी 12 वाजलेत, तर हाच तो क्षण असतो जेव्हा तेथे नवीन दिवसाची सुरुवात होत असते. म्हणजे मूळ रेखावृत्तावर दुपारी 12 वाजले असता 180 अंश रेखावृत्तावर मध्यरात्री 12 वाजतात आणि तेथे नवीन दिवसाची सुरुवात होते. मूळ रेखावृत्तावर किती वाजले असता 180 अंश रेखावृत्तावर नवीन दिवसाची सुरुवात होईल, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे. बरोबर. म्हणजे मूळ रेखावृत्तावर दुपारी 12 वाजले असता 180 अंश रेखावृत्तावर मध्यरात्री 12 वाजतात आणि नवीन दिवसाची सुरुवात होते, असे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्ड्स अँड टेक्नॉलॉजी या संस्थेने अचूक वेळ दर्शवणारे घड्याळ विकसित केले आहे. या घड्याळात वेळेची दुरुस्ती, वाढ किंवा घट ही फक्त 1 सेकंदाने करावी लागते आणि ती देखील 20 कोटी वर्षातून एकदा. भारतातील वेळेच्या अचूकतेसंदर्भात सेवा म्हणजे नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी ही नवी दिल्लीला आहे. ही संस्था पुरवते. या ठिकाणी वापरात येणाऱ्या घड्याळास वेळेतील अंतर हे सेकंदाच्या 1 लाखापर्यंतचा भाग अचूकता दाखवते किंवा राखते. अंतराळ संशोधन, कृत्रिम उपग्रह प्रक्षेपण इत्यादी कामात वेळेची अचूकता लागते, तेथे ही घड्याळे वापरली जातात. म्हणजे नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी कुठं आहे हे लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. जंतर मंतर हे एक ठिकाण महत्त्वाचं आहे.
खगोलशास्त्रीय वेधशाळा असं म्हणतात त्याला. राजस्थानमधील जयपूरचे महाराजा सवाई जयसिंग द्वितीय हे खगोलशास्त्रज्ञ, गणिततज्ञ आणि वास्तुविशारद होते. त्याने 18व्या शतकात उज्जैन, वाराणसी, जयपूर, दिल्ली, मथुरा या 5 ठिकाणी जंतर मंतर म्हणजे खगोलीय वेधशाळा बांधले. आज मथुरा येथील जंतर मंतर अस्तित्वात नाही आहे. उर्वरित 4ही ठिकाणी ह्या वेधशाळा आपण भेट देऊ शकतो. आजही जंतर मंतरमध्ये सावलीद्वारे सेकंदापर्यंत अगदी अचूक वेळ मिळते. जंतर मंतर केवळ सूर्याच्या प्रकाशामुळे पडणाऱ्या सावलीवरून वेळ दाखवणारे घड्याळ नव्हे, तर या खगोलशास्त्रीय वेधशाळा आहे. या ठिकाणाहून खगोलाच्या निरीक्षणाची सोयही उत्तम होते. जंतर मंतर खगोलशास्त्रीय वेधशाळेविषयी तुम्हाला माहिती मिळाली काय बघा, लक्षात आलं आहे काय हे? बरोबर आहे. म्हणजे जंतर याचा अर्थ होतो यंत्र, इन्स्ट्रुमेंट, आणि मंतर याचा अर्थ होतो गणना, मंत्र किंवा गणना, कॅल्क्युलेशन, म्हणजे अवकाशीय गणनेसाठी वापरले जाणारी यंत्रसामग्री असा याचा अर्थ होणार आहे. या वेधशाळेत आकाशातील ग्रह तारे, सूर्याची स्थिती, स्थानिक वेळ, संक्रांत, विषुव, ग्रहण इत्यादीचा अभ्यास या ठिकाणी करता येतो. 5 ठिकाणी ही वेधशाळा बांधण्यात आल्या होत्या. कुठल्या कुठल्या ठिकाणी? तर दिल्लीला 1724मध्ये, जयपूर राजस्थानमध्ये 1728 ते 1734मध्ये, सर्वात मोठी आणि सर्वात प्रसिद्ध आहे ही जयपूरची. उज्जैन मध्य प्रदेश, वाराणसी उत्तर प्रदेश, मथुरा उत्तर प्रदेश ही आता मथुराची हे आता नष्ट झालेली आहे हे लक्षात ठेवा. या वेधशाळा जयपूरच्या महाराजा सवाई जयसिंग दुसरा याने बांधलेला आहे. हे खगोलशास्त्रज्ञ, गणित आणि ज्योतिष यांच्यामध्ये रस घेणारे विद्वान राजे होते. पुढचा मुद्दा, हां, अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा या बाबतीत. जंतर मंतर हे युनेस्को वारसा स्थळ आहे. युनेस्को वारसा स्थळामध्ये भारतातले कुठले कुठले ठिकाणं आहेत? तर हे जर पाहिले बघा, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जंतर मंतर. त्यानंतर एकूण भारतामधले 44 स्थानं आहेत युनेस्कोमध्ये. 36 आहेत ते सांस्कृतिक, 7 येतात ते नैसर्गिक आणि 1 आहे मिश्र स्वरूपाचा. त्यामध्ये ताजमहल, आग्रा फोर्ट, फतेहपूर शिक्री, अजिंठा वेल्लोर लेणी हे महाराष्ट्रातले एकमेव आहे युनेस्कोमध्ये असणारे. खजुराहो मध्य प्रदेशमध्ये, हम्पी कर्नाटक, महाबलीपुरम तमिळनाडू, असे काही हे एकूण आहेत 44. सांस्कृतिक 36, नैसर्गिक 7 आणि मिश्र स्वरूपाचा 1. ठीक आहे, पुढचं घेऊया. बघा पुढे, पुढीलपैकी कोणकोणत्या देशात एकच प्रमाण वेळ आहे? मेक्सिको, श्रीलंका, न्यूझीलंड आणि चीन. याविषयी आपण माहिती घेतली मगाशी, तरी पण पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला. मेक्सिकोमध्ये 4 प्रमाण वेळा येतात. न्यूझीलंडमध्ये 2 प्रमाण वेळा आहेत आणि चीनमध्ये, देश मोठा आहे पण ह्या ठिकाणी 5 यायला पाहिजेत पण एकच प्रमाण वेळ येतो. आणि श्रीलंकेमध्ये देखील एकच प्रमाण वेळ आहे. म्हणजे असे 2 देश आहेत यामध्ये. एक आहे श्रीलंका आणि दुसरा आहे चीन. ह्या ठिकाणी एकच प्रमाण वेळ वापरली जाते. एखाद्या देशाचा अक्षवृत्तीय विस्तार मोठा असूनही प्रमाण वेळ एकच का असू शकते? या प्रश्नाचं जर उत्तर पाहिला, म्हणजे अक्षवृत्तीय विस्तार मोठा आहे त्याचा, तर प्रशासकीय सोय, राष्ट्रीय एकता किंवा एकात्मता असू दे, किंवा सोपी जीवनशैली जावी, तंत्रज्ञान किंवा कम्युनिकेशन हे व्यवस्थित झालं पाहिजे, यासाठी एकच असू शकतं. ठीक आहे, चला मग आज आपण ह्या ठिकाणी थांबणार आहोत. एकदा व्यवस्थित स्वाध्याय बघून घ्या, तुमच्या लक्षात येईल.
की बराच असा बाहेरच्या पण काही गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत माहिती, यातून तुमची चांगली तयारी देखील होईल अशी अपेक्षा आहे. आज आपण इथंच थांबणार आहोत. चला मग, धन्यवाद.